नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जय हिंद सन्मान कोप. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. या ब्रेकिंग न्यूजमध्ये आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. आता एक क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की आज नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देत आहेत आणि कोरोना लस तयार करणाऱ्या कंपन्यांना ते भेट देणार असल्याचं कळतंय. सध्या मोदी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देतात. तिथे कोरोना लसीचा मोदी आढावा घेऊन लस वितरणाची माहिती घेतील आणि त्याआधी मोदींनी गुजरातमधील अहमदाबादमधल्या झायडस कॅडिला फार्मा कंपनीला भेट देऊन कोरोना लसीचा आढावा घेतला आणि त्यानंतर मोदी हैदराबादमध्ये गेले. तिथे जाऊन त्यांनी भारत बायोटेकला भेट दिली आणि आता ते या क्षणाला पुण्यात आहेत. 3 ठिकाणची 3 दृश्य आपण बघतोय. पहिली भेट त्यांनी अहमदाबादमध्ये दिली, त्याच्यानंतर दुसरी भेट हैदराबादमध्ये आणि तिसरी आता त्यांनी पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटला ते भेट देतात. 3 कंपन्यांची त्यांनी आज भेट घेतली आहे. या तिन्ही कंपन्या ज्या आहेत कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लसीची निर्मिती करतायत. एकत्र येऊन ही सगळी निर्मिती केली जाते आणि या लसीचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. कशा प्रकारची ही लस आहे, कशी तयार करण्यात आली, तिची निर्मिती प्रक्रिया आणि आता यापुढे तिचं होणारं वितरण याबद्दलची माहिती त्यांनी घेतली. पहिली भेट दिली त्यांनी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेकला, दुसरी भेट दिली हैदराबादमधल्या भारत बायोटेकला आणि तिसरी आता भेट देतात ते पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला. कायमच यापूर्वी आलेल्या वेगवेगळ्या व्हायरसच्या विषयाला घेऊन, मग त्यामध्ये निमोनिया असेल किंवा इतरही काही आजार असतील, त्याला घेऊन संशोधनात भारत कायम अग्रेसर राहिलंय. भारताने आपली स्वयंसिद्धता कायम समोर आणली आहे आणि त्यावरच्या प्रतिबंधात्मक लसी देखील त्यांनी शोधल्या. जगभरात त्याचा वापर देखील करण्यात येतोय आज. आणि आज कोरोनाच्या लसीच्याही संदर्भात इतर देश म्हणजे इतर प्रगतिशील आणि विकसनशील देश जे आहेत ते संशोधन करत असताना आपण याच्यात आघाडी घेतली आणि आपण कोरोनाची जी लस तयार केली जाते त्याच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. ती लस तयार झालेली आहे. आता या संदर्भातली आवश्यक ती परवानगी घेऊन ही लस जी आहे ती लवकरच सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. आणि त्या पार्श्वभूमीवरती आज नरेंद्र मोदींनी गेल्यावेळी त्यांच्या जनतेशी होणाऱ्या संवादात स्पष्ट केलं होतं की ही लस ही अंतिम टप्प्यात आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ती आपल्या सगळ्यांपर्यंत येईल, पण तोपर्यंत आपण संयम ठेवायला हवा. कोरोनाशी आवश्यक असणाऱ्या सगळे जे नियम आहेत, काळजी आहेत, ती काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. आणि त्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर लवकरच ते सिरम इन्स्टिट्यूटला भेट देतील किंवा 3 अशा कंपन्या ज्या कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची निर्मिती करतायत तिथं ते जाऊन भेट देतील. ही लस नेमकी कशी तयार करण्यात आली, याची निर्मिती प्रक्रिया कशी राहिली, कोण कोण याच्यात सहभागी होतं याबद्दलची माहिती घेऊन आता यापुढे याचं वितरण कशा पद्धतीने असेल याबद्दलची माहिती त्यांनी घेतली असणार आणि काही सूचना देखील केल्या असतील. पहिली भेट त्यांनी दिली ती अहमदाबादमध्ये झायडस फार्मास्युटिकल्सला आणि त्यानंतर दुसरी भेट त्यांनी भारत बायोटेकला हैदराबादमध्ये दिली. आजच्या दिवसभरात 3 महत्त्वाच्या शहरांमध्ये ते गेलेत. पहिले तर अहमदाबाद, दुसरं हैदराबाद आणि तिसरं आता ते पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये थोड्याच वेळात दाखल होतील असं कळतंय. पुण्याच्या विमानतळावरती त्यांचं आगमन झाल्याचं आपण बघतोय. अर्थात हे लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 8 ते 9 महिन्यापासून जेव्हा कोरोना व्हायरस हा सगळीकडे फुफावला तेव्हापासून खरं तर यावरची प्रतिबंधात्मक लस केव्हा येणार याबद्दलची चर्चा सुरू झाली होती. वेळोवेळी म्हणजे 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी याबद्दलची माहिती पुढे येताना दिसत होती माध्यमांमधनं की ही लस जी आहे ती तयार होते, त्यावरती संशोधन सुरू झालेलं आहे आणि त्यात इतर देशांप्रमाणे आपण देखील आघाडीवरती होतो आणि आपण ही आघाडी कायम ठेवली आणि आता ही लस जी आहे ही तयार झाल्याचं कळतंय. लवकरच यासाठी आवश्यक असणारी परवानगी मिळाल्यानंतर ही लस जी आहे ती सगळ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. प्राधान्यक्रमांनी जर आपण लक्षात घेतलं, न्यूज 18 लोकमतवरती अगदी परवाच्या दिवशी डॉक्टर आवटे यांनी याबद्दलची माहिती देऊ केली होती की यातला प्राधान्यक्रम काय असेल, कोणाकोणाला ती उपलब्ध करून देण्यात येईल. तर पहिला टप्पा जो आहे तो वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी सगळीच लोक, मग यामध्ये डॉक्टरांपासून तर अगदी नर्सपर्यंत यांना ही लस जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येईल. दुसरं जे असेल ते पोलीस अधिकारी असतील त्यांना ही लस उपलब्ध करून देण्यात येईल, कारण हे सगळे कोरोना योद्धे आहेत, हे काम करतात त्या सगळ्या पातळीवरती. आणि तिसरं मग टप्प्याटप्प्याने विद्यार्थी असतील, सर्वसामान्य माणसं असतील, इतरही वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक किंवा इतर घटक त्यांना ही लस उपलब्ध करून देण्यात येईल. पण ही आनंदाची बाब आहे की आज कोरोनामुळे
सगळीकडे म्हणजे सगळ्याच बाबतीत सगळ्या पातळींवरती एक मोठी पडझड झालेली आहे, एक नकारात्मक वातावरण आहे. भलेही आता आकडेवारी आपल्याला कमी दिसत असली तरी पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी जी शक्यता व्यक्त करण्यात आली, त्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर सध्या नवी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आणि त्यात पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधत असताना लवकरच याबद्दलची लस म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही लस उपलब्ध करून देण्यात येईल असं म्हणणं हे खूप सकारात्मक वातावरण निर्माण करणारं होतं. कारण कोरोनामुळे उद्योग थांबले, त्याचबरोबर आज जर आपण बघितलं ज्या लोकांचं पोट हे हातावरती आहे म्हणजे काम केल्याशिवाय त्यांना खरं तर रोजगार मिळत नाही आणि अशावेळी त्या लोकांची उपासमार झालेली आहे. त्या लोकांना आपल्या गावी परत जावं लागलेलं आहे. मुंबईसारखं शहर, या मुंबईसारख्या शहरामध्ये अख्खा भारत सामावलेला असं म्हटलं जातं, कारण भारतातनं वेगवेगळ्या भागातनं लोक खरं तर पोट भरण्याकरता काम करण्याकरता मुंबईत येतात. ती सगळी लोक खरं तर गावी परत गेलेली आहे आणि अशावेळी जर ही लस उपलब्ध होते तर निश्चितपणे त्या सगळ्यांमध्ये एक सकारात्मक वातावरण असेल. पुन्हा एकदा नव्याने उद्योगाचा चक्र असेल आणि त्यानिमित्ताने कार्यान्वित होणारा अर्थचक्र असेल हे परत एकदा रुळावरती येईल, सगळं काही सुरळीत होईल आणि त्या दृष्टीने हे प्रयत्न होताना दिसत आहेत. म्हणून आज पंतप्रधान मोदी हे 3 ठिकाणी भेट देतील अशी माहिती पुढे आली आणि एक आशावाद निर्माण झालेला आहे की आजच्या या लसीच्या विषयाला घेऊन आणि झायडस बायोटेक, भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी हे जनतेशी किंवा माध्यमांशी संवाद साधतील आणि या माध्यमातून एक मोठी घोषणा ते करतील. म्हणजे याबद्दलचं एक मोठं पॅकेज जे आहे ते यापूर्वी जाहीर करण्यातच आलेलं आहे, पण आता ही लस तयार झालेली आहे की लवकरच आम्ही ती आणतोय आणि ती केव्हा आम्ही आणतोय याबद्दलची तारीख ते जाहीर करतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण हे जाहीर झाल्यानंतर अर्थातच ज्याला आपण म्हणतो की या नकारात्मक वातावरणामध्ये एक फील गुड क्लायमेट तयार होईल, एक सकारात्मक वातावरण तयार होईल. आणि आत्ताही काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न झाला होता तेव्हा मात्र विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं आपण बघितलं आणि त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा या निष्कर्षापर्यंत आपण आलो की जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही, कोरोनाला प्रतिबंध करणारी लस येत नाही, तोपर्यंत शाळा देखील सुरू करणं हे योग्य ठरणार नाही असा निर्णय घेऊन बहुतांशी राज्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय जो तो पाठीमागे घेतला किंवा ज्या शाळा सुरू करण्यात आलेल्या होत्या त्या शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या. त्यामुळे आज पंतप्रधान यांच्या या दौऱ्याला, त्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. जाऊयात पुण्यामध्ये, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे तिथल्या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. चंद्रकांत, आत्ताचं अपडेट काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचलेत का? हो, निश्चितच पोहोचलेले आहेत. आता त्यांची म्हणजे त्यांचं नियोजित दौऱ्यानुसार सेरम इन्स्टिट्यूटमधला जो प्रोग्राम आहे त्याच्यानुसार ते आता इथं त्यांचं सायरस पुनावाला आणि आदर पुनावाला यांनी स्वागत केलं. त्यानंतर ते इथंच कॅम्पसमधला जो इनहाऊस आतला जो ओव्हरब्रिज आहे त्याच्यावरून ते तिकडं थर्ड फेज आहे ते याचं सेरम इन्स्टिट्यूटचं जिथं निर्मिती होते प्रत्यक्ष लसीची, ह्या कोविशिल्ड लसीची, त्या प्लॅन्टकडे तिकडे गेलेले आहेत. तिकडे साधारण ते सगळे पाहणी करतील, म्हणजे त्याचं लस निर्मितीची ज्या प्रक्रिया कशी चालते, म्हणजे लस म्हणजे ते बॉटलिंग भरणे असेल, ते ऑइलमध्ये ज्याला आपण म्हणतो फिलिंग असेल, पॅकिंग असेल, या सगळ्या ते प्लॅनची पाहणी करतील. त्यानंतर मीनव्हाईल एक बैठक होणार आहे त्यांची, आढावा बैठक. इथल्या आदर पुनावाला असतील किंवा सायरस पुनावाला असतील किंवा इथले जे संशोधक आहे प्लॅन्टमधले, सिरम इन्स्टिट्यूटमधले, त्यांच्यासोबत ते पंतप्रधान स्वतः चर्चा करतील, सगळे आढावा घेतील लस निर्मिती प्रक्रियेचा आणि तुम्ही साधारण किती लस बनवू शकता, कारण किती दिवसानंतर त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं असेल, लॉजिस्टिक कसं असेल, साठवणूक कारण आपल्याला माहिती आहे ही लस तयार झाल्यानंतर तिला साठवण्यासाठी एक फ्रोझिंग सिस्टीम लागते, अगदी नेता नाही, वाहतूक करता नाही. मग त्यानंतर ती समजा सरकारला राष्ट्रीय लसीचं राष्ट्रीयकरण करायचं आहे, म्हणजे शासनाकडून सगळं राष्ट्रीय लसीकरण करायचं असेल तर त्यासाठी साधारण किती लस लागणार आहे. म्हणजे ह्या सिरमच्या इन्स्टिट्यूटच्या लसीचा विचार केला कोविशिल्डचा, तर ते प्रत्येकाला तिथे 2 डोस द्यावे लागणार आहे. म्हणजे आपण विचार कर, आपल्या भारताची लोकसंख्या अंदाजे धरली 130 कोटी, म्हणजे एकट्या भारतालाच किती डोस लागणार आहेत. पुणेला 2 केले. म्हणजे प्राथमिक टप्प्यात सरकारच्या नियोजनानुसार साधारण या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी 30 कोटी डोस देण्याचं सरकारचं नियोजन आहे. मग तेवढी कॅपॅसिटी आहे का सिरम इन्स्टिट्यूटची आणखीन किंवा बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधानांनी आजचा पूर्ण दिवस जो आहे तो या वॅक्सिन कंपन्या ज्या आहेत लस निर्मिती करणाऱ्या त्यासाठी पूर्णपणे खर्च घातले. म्हणजे आजचा पंतप्रधानांचा 1 पॉईंट अजेंडा हाच आहे की आपली व्हॅक्सिन जे आहे कोविडवरचं
त्याची निर्मिती कुठपर्यंत आली, त्याची तयारी कुठपर्यंत, त्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आज हा पूर्ण दिवस खर्ची घातलेला आहे. पहिल्यांदा अहमदाबादला गेले, नंतर हैदराबादला गेले. हैदराबादची लस तर ती बायोटेकची आहे, ती पूर्णपणे स्वदेशी लस आहे. ICMRच्याच गायडन्स खाली ती बनते. अर्थात ती अजून दुसऱ्या टप्प्यात आहे आणि ही सिरमची मात्र तिसऱ्या टप्प्यात आहे. म्हणजे आत्ताच बाजारात भारतीय लस जर कुठलीही तातडीने आणायची झाली तर ती सिरमची येणार आहे. साधारण एक अंदाज बांधला त्यांच्या नियोजनानुसार जर सगळं सुरळीत झालं, ते रिझल्ट आले पुढच्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्याचे एकदम व्यवस्थित, तर साधारण फेब्रुवारीमध्ये लस हातात येऊ शकते. पण त्यासाठी आता केंद्र सरकारला ह्या सिरम इन्स्टिट्यूटला लायसन द्यावं लागणार लस निर्मिती किंवा विक्रीचं कारण त्याच्यासाठी अर्थात हे सगळे रिझल्ट हाते, म्हणून ती बोलणी कदाचित इथं प्राथमिक स्तरावर होऊ शकतात ह्या सायरस फॅमिलीची. त्यानंतर मग लस द्यायची झाली तुम्ही साधारण किती टप्प्यांमध्ये, कसं त्याचं लॉजिस्टिक असेल, ह्या सगळ्या गोष्टी आज त्याचा आढावा घेतला जाईल, त्याचं नियोजन केलं जाईल. त्यानंतर मग पंतप्रधान पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन किंवा नंतर कालांतराने सगळ्या देशभरातून याचा डाटा गोळा केल्यानंतर राष्ट्रीय लसीकरणाची कोविडची घोषणा करू शकतात. अर्थात त्यासाठी पहिल्यांदा लस हाती असणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजचा दौरा पंतप्रधानांनी हा सगळ्या लस निर्मिती कंपन्यांसाठी राखून ठेवला आणि तो पूर्ण करतात. शेवटच्या टप्प्यात आहे आता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये. आशा करूयात हा दौरा त्यांचा निश्चितच फलदायी होईल आणि त्यातनं एक आउटकम येईल आणि भारताला तातडीने लवकरात लवकर लस हातात येईल आणि भारत ह्या लसीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल भारतात. विशाल, जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव देखील आपल्याबरोबर आहेत. वैभव सोने, वैभवकडे आपण जाऊयात. वैभव, गेले 8 महिने झाले म्हणजे जेव्हा या कोरोनाचा संसर्ग जो आहे तो आपल्या भारतात पोहोचला, तो व्हायरस आपल्या भारतात पोहोचला, तेव्हापासून खरं तर ही लस केव्हा येणार याबद्दलची चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची आज पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला होणारी ही भेट महत्त्वाची आहे. तर काय ऐकून आत्ता या क्षणाचा तपशील काय? विशाल, साधारण 3:55 नरेंद्र मोदी यांचं विमान जे आहे ते पुणे एअरफोर्सच्या टेक्निकल एरियामध्ये आलं. तिथून ते हेलिकॉप्टरनं सिरम इन्स्टिट्यूटला गेले. 1 तासाभराचा कार्यक्रम त्यांचा तिथं आहे, ज्याच्यात 3 टप्पे आहेत. एक पूनावाला यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये या कुटुंबियांसह आधार किंवा सायरस पूनावाला यांच्यासह जे संशोधक आहेत, मूळ या लसीवरती काम करणारी जी त्यांची टीम आहे, त्या टीमशी नरेंद्र मोदी हे चर्चा करतील. साधारण 13 मिनिटांची वेळ या चर्चेसाठी देण्यात आलेली. आणि त्याच्यानंतर तिथून ते बाहेर पडल्यावरती जिथं या लसीचं उत्पादन केलं जातं आहे तिथल्या त्या उत्पादन स्थळाला किंवा त्या युनिटला नरेंद्र मोदी भेट देतील. त्यानंतर ते पुन्हा परतीच्या मार्गावरती जातील आणि या एकूण दौऱ्याची सांगता होईल. साधारण 5:25 पर्यंत हा दौरा जो आहे तो सुरू राहणार आहे. मूळ चर्चा करायचं कारण असं आहे, याच्यामध्ये काल काही संध्याकाळी राजकीय घडामोडी घडलेल्या होत्या. लस हा एक भाग झाला, मात्र नरेंद्र मोदी पुण्यात येत असताना अत्यंत वेगानं ठरलेला हा दौरा होता. 2 दिवसापूर्वी हे निश्चित झालं. PMO कडून प्रशासनाला कळवण्यात आलं नरेंद्र मोदी येणार आहेत म्हणून. प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित झाला. पंतप्रधान येणार असतील तर राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पालकमंत्री, महापौर यांनी तिथं उपस्थित राहणं हे राजशिष्टाचाराला धरून अपेक्षित असतं. मात्र राज्य सरकारकडून त्याबाबत काही फारसं ठोस उत्तर देण्यात आलं नाही. आणि जी माहिती मिळाली PMOला त्यानुसार दिलीप वळसे पाटील हे राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून राजशिष्टाचार पूर्ण करण्यासाठी एअरपोर्टला उपस्थित राहतील असं कळवण्यात आलेलं होतं. त्यानंतर PMOनं पूर्ण दौरा जो आहे तो रिशेड्यूल केला पुन्हा. आणि एअरपोर्टवरती कुठलीही पॉलिटिकल एंटिटी येणार नाही, केवळ अधिकारी जे आहेत तेच नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतील असं सांगण्यात आलं. त्याला कोविड प्रोटोकॉल असं नाव देण्यात आलं. आणि आज राज्याचे पोलीस महासंचालक, विमानतळ प्रबंधक, पुण्याचे कलेक्टर आणि विभागीय आयुक्त इतक्या 4 जणांनीच नरेंद्र मोदी यांना रिसीव्ह केलं आणि तिथून ते सिरम इन्स्टिट्यूटला गेले. या दरम्यानच्या काळामधल्या ज्या पुण्यातल्या पुढाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तयारी करून ठेवलेली होती मोदींना रिसीव्ह करायची, त्यांचाही हिरमोड झाला या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये. त्यानंतरचा दिवसभरातला महत्त्वाचा टप्पा जो आहे आज, तो सिरम इन्स्टिट्यूट ही अग्रणीय समजली जाते आत्ताच्या घडीला देशभरामध्ये. जिथे लस जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे, तिची परिणामकारकता 90% जास्त आहे. उत्पादन जे आहे ते साधारण 3 ते 5 कोटीच्या डोसेसचं तयार आहे असं अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त जे आहेत अभिमन्यू काळे यांनी गेल्या आठवड्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं. त्याच्यामुळे एकूण उत्पादन, तिची परिणामकारकता या वैभव, मी तुला थोडं थांबवतोय. थेट ही जी सिरम इन्स्टिट्यूट मधली आपण दृश्य आपण बघतोय, सिरम इन्स्टिट्यूट मध्ये नरेंद्र मोदी पोहोचले आहेत आणि यावेळी ते सगळ्या गोष्टींची माहिती घेतात. एकूण सिरम इन्स्टिट्यूट कशा पद्धतीचं आहे याबद्दलची माहिती खुद्द आपल्याला तिथले
सायरस पुनावाला हे त्यांना माहिती देताना दिसत आहेत. काय यापुढे लक्ष ठेवलेलं आहे, कशा प्रकारे ही लस जी आहे ती तयार करण्यात आली, त्याचे काय टप्पे होते, याचं एक प्रेझेंटेशन जे आहे, एक त्याची प्रेझेंटेशन वॉल तयार करण्यात आलेली आहे. आणि त्या वॉलच्या माध्यमातून म्हणजे त्याची थेट दृश्य आपण बघतोय की या लसीचं पॅकेजिंग कसं असेल. अर्थात सायरस पुनावाला यांच्या कुटुंबातील हा एक सदस्य दिसतोय, लहान मुलगा दिसतोय, ज्याच्याशी देखील नरेंद्र मोदींनी संवाद साधला. पुनावाला कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर त्यांनी सिरम इन्स्टिट्यूट पुण्यात ज्या ठिकाणी स्थापित आहे, किती मोठ्या भागात ते स्थापित आहे याबद्दलची माहिती घेतली, त्याचं एक स्ट्रक्चर समजून घेतलं आणि एक प्रेझेंटेशन वॉल आहे. WHO सूचना असतील, कसा एकूण वेगवेगळी लस त्याची निर्मिती करण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचा पुढाकार राहिलेला आहे, कोणकोणत्या लसींची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटने केलेली आहे याची माहिती देखील त्यांना देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेत आणि त्याची ही दृश्य आपण आता या क्षणाला बघत होतो. लस निर्मिती प्रक्रिया मोदी समजून घेत आहेत. त्यांनी समजून घेतली ना आतापर्यंत सिरम इन्स्टिट्यूटचं कार्य कशा पद्धतीने राहिलेलं आहे, कोणकोणत्या लसींची निर्मिती त्यांनी केली आहे याची माहिती त्यांनी जाणून घेतली आहे. कारण लस निर्मिती प्रक्रियेमध्ये सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीचा कायमच मोठा हातभार राहिलेला आहे. म्हणजे भारतातल्या बहुतांशी फार्मास्युटिकल्स कंपन्यांमध्ये सिरम इन्स्टिट्यूटचं नाम जे आहे त्या आघाडीवरती घेतलं जातं आणि कोरोनाच्या लसीच्या निर्मितीच्या बाबतीतही त्यांच्याकडे वेगाने काम केलं जात होतं. गेल्या 8 महिन्यांमध्ये जर आपण प्रत्येक महिना बघितला, प्रत्येक दिवस बघितला, त्यावेळी खरं तर ज्या वेगवेगळ्या कंपन्यांची नावं, ज्या कंपन्या या लस निर्मितीच्या बाबतीत संशोधन करत होत्या, काम करत होत्या, त्यामध्ये अहमदाबादची कंपनी असेल, त्यानंतर हैदराबादची भारत बायोटेक असेल आणि पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट असेल, हे अग्रेसर होते. आणि त्या अनुषंगाने जो काही झटपट एक कार्यक्रम ठरला नरेंद्र मोदींचा, त्यांनी जनतेशी संवाद साधला आणि त्यात त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की अशी होती, पुन्हा एकदा लक्षात घ्या की कोरोनावरती आपण मात मिळवतोय आणि त्या दृष्टीने मात करतोय आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे कोरोनाला प्रतिबंध करणारी लस त्याची निर्मिती ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही लस सगळ्यांकरता उपलब्ध होईल असं नरेंद्र मोदींनी तेव्हा बोलता बोलता म्हटलं होतं. त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असताना त्यांचा हा दौरा ठरला. हा दौरा खरं तर नंतर होणार होता, पण तो लवकर ठरवण्यात आला आणि या दौऱ्यानुसार आज पहिली भेट त्यांनी अहमदाबादमधल्या एका फार्मास्युटिकल्स कंपनीला भेट दिलेली आहे, त्यानंतर हैदराबादमधल्या भारत बायोटेकला आणि तिसरी भेट त्यांची जी होते ती आहे पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला. सिरम इन्स्टिट्यूट हे सायरस पुनावाला यांचं इन्स्टिट्यूट आहे, त्यांची ही फार्मास्युटिकल्स कंपनी आहे आणि इथं देखील कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीवरती संशोधन केलं जात होतं. परत एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंजे आपल्याबरोबर. चंद्रकांत, नरेंद्र मोदी हे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचलेले आहेत. आत्तापर्यंत सिरम इन्स्टिट्यूटचं कार्य कशा पद्धतीने राहिलेलं आहे याबद्दलची माहिती त्यांनी एका प्रेझेंटेशन वॉलच्या माध्यमातून जाणून घेतली. खरं तर आपण सिरमच्या कार्यावरती देखील एक दृष्टिक्षेप टाकूयात, कारण वेगवेगळ्या लसीच्या संशोधनात ही कंपनी कायमच अग्रेसर राहिली आहे. चंद्रकांत. हो, निश्चितच आपण आता पाहू शकतो, आता एक आकाशात हेलिकॉप्टर आलेलं आहे. ते पहिल्यांदा अर्थात ते या सुरक्षेसंबंधित आहे की नेहमीचं रुटीनचं लष्कराचं हेलिकॉप्टर दिसतं. पण ठीक आहे, अशा दौऱ्यामध्ये अशा गोष्टी होतात. पण तुला सांगतो, आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊया. तो पंतप्रधान आत्ता आतमध्ये आपण जसं दृश्यांमध्ये दाखवलं सगळा आढावा घेत आहेत ते सगळ्या प्लॅनचा. तिथे इथून ती बैठक झाली आणि सगळे स्वतः आदर पुनावला त्यांना समजून सांगतायत. त्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने लस निर्मितीची प्रक्रिया होते. पूर्ण प्लॅन त्यांनी डेमो दाखवलं त्या टेबलवरती आणि आम्ही किती टक्के म्हणजे साधारण लस बनवू शकतो
कारण भारताची एकूण गरज आणि पुन्हा इतर जे विकसनशील देश आहेत त्यांना पुरवायची गरज, एकूण जर सिरम इन्स्टिट्यूटची आपण कॅपॅसिटी पाहिली लस निर्मितीची, ती प्रचंड आहे. म्हणजे देशभरातच नाही तर पूर्ण जगभरामध्ये ही एकमेव अग्रगण्य कंपनी आहे जी लस निर्मितीमध्ये आघाडी आहे. म्हणजे दरवर्षी जर हिशोब काढायचे, आताही कोविड सुरू झाली, म्हणजे साधारण ही दरवर्षी ही कंपनी एक साधारण 10 कोटी डोजेस तयार करते विविध लसींचे. म्हणजे पोलिओ असेल, ब्रोवर असेल, कॉलरा असेल, इन्फ्लुएंजा असेल. म्हणजे याच्यावरून ह्या कंपनीचं या लसीकरणाच्या क्षेत्रातलं किंवा मार्केटमधलं महत्त्व किती मोठं आहे सहज लक्षात येतं. त्याच पातळीवर आता ही कोविडची जी लस आहे, तुला माहिती कोविडची लस अख्ख्या फक्त भारतात नाही जगभरात लागणार आहे. प्रत्येकाला साधारण 2 डोस द्यावे लागतील. आणि कोविडच्या ह्या कोविशिल्ड जी सिरम इन्स्टिट्यूटची जी लस बनवते त्याचीच जर परिणामकारकता पाहिली तर ती भारताच्या आता 3ऱ्या टप्प्यात जी ट्रायल फेज 3मध्ये हे रिझल्ट साधारण पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या 10 दिवसात ते येतील. त्यानंतर मग केंद्र सरकार तातडीने युद्धपातळीवर या कंपनीला परमिशन देईल वितरीकरणाची. मग कुठं त्याचं वितरीकरण कसं करायचं, लसीकरण, मग हे सगळं आढावा एकूण सगळी आकडेवारी आणि डाटा हातात आल्यानंतर मग कदाचित हे डीलिंग होऊ शकतं. अर्थात पहिला खरेदीदार ह्या लसीचा हे कदाचित केंद्र सरकारच असेल अशासाठी, कारण हे लसीकरण मास लेवलला जेव्हा होईल तेव्हा ऑब्व्हियसली सरकारच्या बाजूने होईल असं सध्या तर दिसतंय. किंवा त्यासाठीच पंतप्रधानांनी आजचा दौरा काढलेला आहे. पहिल्यांदा अहमदाबाद, नंतर हैदराबाद आणि आता हे सिरमची लस अशासाठी की ती सगळ्यात पहिली लस हातात कुठली येणार आहे भारतामध्ये, जी भारतीय लस आहे तर ही सिरमची असणार आहे. त्यासाठी हा आजचा पंतप्रधान दौरा आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं पंतप्रधान सिरम इन्स्टिट्यूटला काय आश्वासन देतात, तुमची लस तयार झाली असेल तर आम्ही लगेच तुम्हाला परमिशन देऊ, त्यानंतर पुढची सगळी प्रक्रिया आणि डीलिंग सगळं सुरू होईल सरकारसोबत. कदाचित याची प्राथमिक स्तरावरची बोलणी आजच्या भेटीमध्ये होऊ शकतात अशी शक्यता वर्तवायला काहीच हरकत नाही. त्यानंतर मग पंतप्रधान पूर्ण देशभरातला सगळा आढावा घेऊन मग लसीकरणासंदर्भात काही मोठी घोषणा करू शकतात. आणि ती जर झाली की ते भारतीयांसाठी खूप मोठा दिलासा असणार. आणि त्या दिलासा असण्याचं पहिलं पाऊल आज या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पडतंय पंतप्रधान दौऱ्याच्या निमित्ताने, असं म्हणायला काहीच हरकत नाही. विशाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचलेले आहेत आणि यावेळी ते कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीबाबतची त्यांनी माहिती जाणून घेतलेली आहे. खुद्द सायरस पुनावाला कुटुंबाने त्यांचं स्वागत केलं, त्यांनी याबद्दलची माहिती दिली. आतापर्यंत सिरम इन्स्टिट्यूटचं कार्य कशा पद्धतीचं राहिलेलं आहे ही माहिती देखील त्यांनी एका प्रेझेंटेशन वॉलच्या माध्यमातून जाणून घेतली. बघूयात या भेटीनंतर नरेंद्र मोदी माध्यमांशी संवाद साधतायत का, काही महत्त्वाच्या आणखी घोषणा करतायत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात मिशन पाणी ही मोहीम गेले अनेक दिवस आम्ही राबवतोय. बघूयात याचबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. Niti Aayog is predicting that few crore Indians do not get safe drinking water every year. But we are neglecting the water which is available, freely available on our rooftop. You know, rainwater is not constant everywhere. In this Kamkheda, we get 600 millimeters of annual average rainfall. I am coming from Pune. Pune receives 750 millimeters of rainfall. Whereas I further go up, Bombay gets 2,500 millimeters of rainfall. What does it mean? It means on 1,000 square feet of this rooftop in this particular town, Kamkheda, they receive 60,000 liters of water every year. Similarly, in Bombay, on the same rooftop of 1,000 square feet, they are getting 2,50,000 liters of water. अभी इतना पानी है कि मेरे सब स्टूडेंट को वो पानी और ये जो पौधे लगाए हैं स्कूल के परिसर में, वो पौधे को भी वो काम आता है. ये कर्नल साहब पुणे से कामखेड़ा आए, ना उनकी हमारी पहचान थी, ना उन्होंने मेरा गांव कामखेड़ा देखा था, ना कुछ. लेकिन वो जो आए, जैसा उन्हें जलदूत कहा जाता है, वैसे ही वो सचमुच हमारे गांव के लिए जलदूत ही ठहराए गए. My sincere request.
मिशन पाणीच्या स्पेशल रिपोर्ट नंतर पुन्हा एकदा थेट आपण जातोय पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि आता या क्षणाला एका विशेष कॉन्फरन्स रूममध्ये सायरस पुनावाला असतील आणि या कंपनीचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि नरेंद्र मोदींबरोबर उपस्थित असणारे आरोग्य विभागाशी संबंधित अधिकारी तिथे बसून आता या लसीची निर्मिती कशा पद्धतीने करण्यात आली, काय या पुढचं नियोजन असणार आहे, किती जण यामध्ये सहभागी होते याबद्दलची माहिती ते घेत आहेत. आज सकाळी त्यांनी पहिली भेट दिली ती अहमदाबादमधल्या एका फार्मास्युटिकल्स कंपनीला, त्यानंतर हैदराबादमधल्या भारत बायोटेकला आणि आता त्यांची ही जी भेट आहे ती पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला झालेली आहे. या भेटीनंतर आता नरेंद्र मोदी काय महत्त्वाची माहिती माध्यमांना देऊ करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण आजच्या भेटीनंतर मिशन वॅक्सिन जे गेले खरं तर 8 महिन्यापासून सुरू झालेलं होतं ते मिशन वॅक्सिन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे असं म्हटलं जाऊ लागलंय. कारण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही वॅक्सिन आपल्यापर्यंत पोहोचू शकते. अर्थात त्यातलाही प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. सुरुवातीला ही जी वॅक्सिन आहे ती आरोग्य विभागाशी संबंधित सगळ्या लोकांसाठी उपलब्ध असणार आहे. पण त्यामध्ये डॉक्टर ते नर्स या सगळ्यांना ही वॅक्सिन दिली जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सगळ्यांनाच ही वॅक्सिन उपलब्ध असेल. पण ही वॅक्सिन जी आहे ती आता पूर्णतः तयार झालेली आहे किंवा त्यातला जो अंतिम टप्पा आहे तो आहे पुढल्या परवानगीचा. ही वॅक्सिन बाजारपेठेत आणण्याच्या दृष्टीने जी परवानगी आवश्यक असते ती परवानगी जी आहे त्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असं एकूण दिसतंय. पण आता दृश्यांमध्ये जे आपण बघतोय जे अत्यंत सकारात्मक दृश्य आहे ते असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमधल्या एका विशेष कॉन्फरन्स हॉलमध्ये या लसीची निर्मिती कशा पद्धतीने करण्यात आली आणि यापुढचं वितरण कसं असेल याबद्दलची ते माहिती घेतील आणि स्वतःही काही सूचना करतील असं दिसतंय. जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, सिरम इन्स्टिट्यूटची भेट या अर्थाने महत्त्वाची म्हणावी लागेल की सध्या जगभरात जी नकारात्मकता दिसते त्यामध्ये भारताकडे देखील इतर देशांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण या लस निर्मितीच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. निश्चितच सिरम इन्स्टिट्यूटचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. सायरस पुनावालाचे हे जे काही डिलिंग आहे पंतप्रधानांचं सिरम इन्स्टिट्यूटसोबत चर्चाचे तांत्रिक बाबी आणि त्यातले टप्पे जे आहेत ते होतच राहील. पण या निमित्ताने एक सहज गमतीचा भाग म्हणून जर सांगायचं झालं ना, मग सिरम इन्स्टिट्यूटचे जे मालक आहेत सायरस पुनावाला बरोबर यांचे आणि शरद पवारांचे एकदम घनिष्ठ संबंध आहेत. म्हणजे वर्गमित्र आहेत किंबहुना ते. ह्या सगळ्या बैठकीमध्ये आज जे दृश्य पाहतोय ना आपण सिरम इन्स्टिट्यूट एक चेहरा मिसिंग वाटतोय. जर राजकीय गणित जर वेगळी असती कदाचित तर शरद पवार तिथे नक्कीच असते. आज म्हणजे असं म्हटलं जातं की आज पवार पंतप्रधान मोदी हे पुण्यात आलेत आणि शरद पवार मात्र स्वतः आज बारामतीत आहेत. जर राजकीय गणित वेगळी असती मध्ये आघाडी सरकार नसतं. कारण आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नेहमी म्हणतात की मी पवारांचे बोटाल धरून शिकतो, मी त्यांचा शिष्य म्हणवतात. नंतर अर्थात पवारांनी नंतर ते सगळं झटकलं जुळल्यासारखं अक्षरशः की मोदींचं काही भरोसा नाही. तेच मोदी आज पवारांचे जे घनिष्ठ मित्र आहेत सायरस पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आले. त्यामुळे स्वतः सायरस पुनावाला निश्चितच पवारांना ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये मिस करत असेल. अर्थात ती सगळी राजकीय गणित झाली, तो सगळा भाग झाला. पण मोदींचं मोठेपण आहे की हे सगळं माहीत असताना सगळ्या सिरम इन्स्टिट्यूटला आली. अर्थात त्यांना लस हवी आहे आणि त्या लसीसाठीच ते इथं आले. आशा करूयात ते सगळं त्यांचं ते दौरा पूर्ण होईल, सगळ्या भेटीगाठी होतील आणि सगळा आढावा घेतील आणि ते पुढं जाईल. पण या निमित्ताने पवारांचं आठवण झाल्याशिवाय निश्चित ह्या दोघांनाही आली असणार असं आपण मानायला काहीच हरकत नाही. हा त्यातला एक पॉलिटिकल गमतीशीर अँगल झाला. राजकीय गणित कदाचित ती वेगळी असते. असं बोललं जातं की जर पवार भाजपसोबत असते तर आज सगळे पवार इथंच असते. पण नाही येते सगळ्या गोष्टी न होऊ शकलेल्या गोष्टी आहेत. पण आज वास्तव हे आहे की सायरस पुनावालांचे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये स्वतः मोदी आहेत, पंतप्रधान आहेत, पण पवार बारामतीत आहेत. हे सगळ्या शक्यता गृहीतचक झाल्या. हे झालं बघ. पण आता भाजपचं मिशन वॅक्सिन जे आहे स्वतः पंतप्रधान सरकारचं हे मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा एक वेग पकडताना दिसतंय. हे सिरम भेटीच्या निमित्ताने हे निश्चितच म्हणता येईल विशाल. आणि चंद्रकांत, त्याचबरोबर त्या पुण्यामध्ये खरं तर नरेंद्र मोदींची भेट होते ज्या पुण्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता आणि त्यानंतर झपाट्याने त्याचा झालेला प्रसार, रोज वाढणारी एक आकडेवारी, लॉकडाऊन हे इतकं नकारात्मक वातावरण तयार करणारं होतं. खरं तर ज्या पुण्याने कायम आपली संस्कृती जपली,
खरं तर वेगवेगळे कार्यक्रम कायम पुण्यात पार पडताना आपण बघितलेले, त्या पुण्यात सगळं काही बंद झालेलं होतं. त्यामुळे पुण्यामध्ये नरेंद्र मोदींची होणारी ही भेट पुणेकरांसाठी देखील काय म्हणूयात की ऊर्जा देणारी आहे, किंवा चला आता मिशन व्हॅक्सिन जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे आणि आता नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे. हो, निश्चितच विशाल, पुण्याचं अनन्यसाधारण महत्त्व हे राज्यच नाही तर राष्ट्रीय पातळीवर नेहमीच वेळोवेळी अधोरेखित झालेले आहे. ह्या वॅक्सिनेशनच्या निमित्ताने आता ते होताना दिसतंय, कारण सेरम इन्स्टिट्यूट पुण्यात आहे, जी नुसती भारतातली जगभरातली एक अग्रगण्य कंपनी आहे व्हॅक्सिन निर्मितीमधली, आणि त्याची सुरुवात इथनं होते आणि स्वतः पंतप्रधान या सेरम इन्स्टिट्यूटला भेटायला येतात. ही खूप मोठी गोष्ट आहे, फक्त पुणेकरांसाठीच नाही तर आपल्या राज्यासाठी. जी व्हॅक्सिन जी आहे, कोविडशील्ड जे आहे ते पूर्ण भारतात नाही तर जगभरात नंतर वितरित होणार आहे. अर्थात त्याचे सगळे थर्ड फेज सगळे पास झाल्यानंतर, परवानगी गेल्यानंतर त्याचं वितरण, हे सगळ्या गोष्टी निर्मिती, पण त्याची सुरुवात पुण्यातनं होते. ही पुणेकरांसाठी निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. विशाल, चंद्रकांत, याही गोष्टीवरती थोडंसं आपण प्रकाशझोत टाकूयात की पुणेकरांनी कोरोनाच्या बाबतीत फार सोचलं आणि अजूनही ते सोचतायत म्हणा. चला आपण असं म्हणूयात की काही प्रमाणात ही आकडेवारी जी आहे संसर्गाची ती आता नियंत्रणात आहे, तरी थोडंसं त्यावरती एक दृष्टिक्षेप टाकू. कारण आता मिशन व्हॅक्सिन हे अंतिम टप्प्यात असताना त्याबाबत सुद्धा थोडी चर्चा केली पाहिजे. हो, निश्चितच. अगदी पुण्याचाच जर कोरोनाचा आढावा घ्यायचा झाला विशाल, आपल्याला माहिती, आपणच बातमी ब्रेक केली होती, पहिला रुग्ण राज्यातला हा पुण्यात सापडला. त्यानंतर पहिले 1-2 महिने थोडेही गेले, पण त्यानंतर पुढचे 4 महिने पुणेकरांसाठी अतिशय वाईट होते. सगळ्यात मोठी लाट, आउटब्रेक ज्याला आपण म्हणतो, उद्रेक, तो इथं कोरोनाचा पुण्यात झाला होता. म्हणजे आज मी तुला सांगतो 4,500 लोक मृत्युमुखी पडले. म्हणजे आताही पुन्हा दुसऱ्या लाटेची कुठेतरी एक चाहूल लागताना दिसते पुणेकरांना. एक मध्ये दिवाळीनंतर जी गर्दी झाली दिवाळीच्या मार्केटच्या घरात, ती कुठं आता आकडे वाढताना दिसतंय. म्हणजे काल परवा जो ॲक्टिव्ह पेशंटचा जो आकडा आहे पुण्यातला, जो 5,000च्या खाली गेला होता गेल्या आठवड्यात, तो मात्र गेल्या 2-3 दिवसात पुन्हा 5,000च्या वरती गेला. त्यामुळे पुणेकरांसाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. पण प्रशासकीय पातळीवर मात्र प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आता आम्हाला पहिल्या लाटेचा अनुभव आमच्या घाटीशी आहे, आमची सगळी सज्जता आहे, तयारी आहे, त्यातनं आम्ही निश्चितच याच्यावर ओव्हरकम करू, मात करू. पण जर हर्ड इम्युनिटीचा जर विचार करायचा झाला ना पुण्यामध्ये, तर मध्यंतरी जी आकडेवारी आली होती की पुण्यामध्ये साधारण 80% हर्ड इम्युनिटी आहे. त्यामुळे दुसरी लाट जरी आली तर तेवढी पहिल्या लाटेची तीव्रता आहे त्याच्या तेवढी असेल का, अशी शंका स्वतः तज्ज्ञांना वाटते. देव करत तसंच हो, कारण पुणेकर एकदा होरपळून निघलेले आहेत या सगळ्या कोरोनाच्या लाटीतनं. अक्षरशः सगळं ठप्प होतं. आपण स्वतः ते कव्हरेज केलेले, आम्ही सगळं स्वतः त्यातनं गेलेलो आहे. खूप भयानक परिस्थिती. त्यानंतर हे लसीची निर्मिती होणं पुण्यातच नेमकी योगायोगाने, त्याला भेट देण्यासाठी स्वतः पंतप्रधानीनं, हे एक निश्चितच एक आनंदाची बाब आहे. पण पुणेकरांनी लगेच कोरोना संपला म्हणून बिंदास फिरणंही धोकादायक आहे. कारण दुसरी लाट येते, कोरोना अजून संपलेलं नाही, आणि व्हॅक्सिनेशन जरी आलं, लसला प्रत्येकाला लगेच मिळणार नाही, हे वास्तव आहे. साधारण ही सगळी प्रक्रिया जरी समजा जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये लस आपल्या हातात आली, तरी ती पूर्ण प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचायला किमान 2-3 वर्ष जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ऑब्व्हियसली सगळे ते हे कोविड योद्धे त्यांनाच ते मिळते, सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसेल किंवा त्यांच्यापर्यंत ती पोहोचणारच नाही. त्यातला प्राधान्यक्रम जो आहे चंद्रकांत, तो ठरवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ही लस आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, सगळ्यांचीच काळजी घ्या असं म्हणावं लागणार आहे. नियम पाळा. चंद्रकांत, आपण पुन्हा एकदा याबद्दल बोलूच, पण या महत्त्वाच्या घडामोडींनंतर, अर्थात आमच्या बायजूस या मोहिमेबद्दल. वय लहान कर्तृत्व महान असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, मग तो कोणत्याही क्षेत्रात नाव कमावू शकतो, खेळात, शिक्षणात, कलेत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात. अशा एखाद्या तरुणाला तुम्ही जर ओळखत असाल तर त्याला जगासमोर आणायला हवं. आजच रजिस्टर करा news18.com/younggenius किंवा बायजूस ॲप डाउनलोड करा आणि यंग जिनियस सेक्शनला भेट द्या. बायजूस यंग जिनियस न्यूज 18चा पुढाकार आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
मिशन व्हॅक्सिन या अंतर्गत आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या भेटीकरता गेलेले होते. त्यांनी ती भेट घेतली, लस निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली आणि आता एक तासाच्या भेटीनंतर सिरम इन्स्टिट्यूटमधून नरेंद्र मोदी हे बाहेर पडलेत आणि आता ते पुणे विमानतळाच्या दिशेने गेल्याचं कळत आहे. थोड्याच वेळात ते नवी दिल्ली जातील असं देखील समजतंय. पण त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटमधील संशोधकांसोबत बैठक घेतली, लस निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली, जी लस तयार झालेली आहे किंवा कशा पद्धतीने ही लस तयार करण्यात आली, यापुढचा टप्पा काय असतो आणि आता नेमकं काय करायला हवं याबद्दलची महत्त्वाची माहिती त्यांनी जाणून घेतली असणार आणि काही सूचना देखील त्यांनी तिथल्या सगळ्या व्यवस्थापनाला केल्या असणार. आणि आता त्यानंतर या महत्त्वाच्या बैठकीनंतर आणि भेटीनंतर ते आता पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय. थोड्याच वेळात तिथून ते नवी दिल्लीत पोहोचतील आणि आता ते माध्यमांशी काही संवाद साधतायत का? कारण आजच्या दिवसभरात जर आपण बघितलं, आजच्या दिवसाकडे केवळ भारतातल्याच माध्यमांचं नाही तर जगभरातल्या माध्यमांचं आणि जगाचं लक्ष लागलेलं होतं. कारण आज पुन्हा एकदा आपण बघितलं, भारताने आपली वैद्यकीय क्षेत्रातली स्वयंसिद्धता जी आहे ती पुढे आणलेली आहे. आपण स्वयंसिद्ध आहोत असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. इतर काही इन्स्टिट्यूटच्या मदतीने आपण कोरोना लसीची निर्मिती जी आहे ती केलेली आहे. कोरोनाला आता आपण प्रतिबंध करू शकतो. आता राहिला मुद्दा तो यापुढच्या वितरणाचा आहे. किंवा ही लस येते किंवा ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते, याबद्दल नरेंद्र मोदी दिल्लीत जाऊन काही बोलतायत का, हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, काय माहिती आत्ता क्षणाची? आहे का ब्रेक आहे का? चंद्रकांत, तुला माझा आवाज येतोय? बरं, चंद्रकांतपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. पण जसं मी यापूर्वी म्हणालो की संबंध जगाचं लक्ष आजच्या या सगळ्या घडामोडींकडे होतं. याचं कारण असं की पहिली भेट जी आहे ती नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये दिली. अहमदाबादमध्ये देखील जी फार्मास्युटिकल्स कंपनी आहे तिथे देखील कोरोनाची लस जी आहे ती इतर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून किंवा त्यांच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. जी खरं तर संपूर्णपणे भारतात तयार झालेली जी लस आहे ती आरोग्य विभागाच्या त्यामध्ये सूचना असतील किंवा सगळ्यात जो ढाचा आहे किंवा संशोधनाची सगळी जी प्रक्रिया आहे जी संपूर्णपणे भारतात राबवण्यात आली, ती लस म्हणजे भारत बायोटेकची आहे. तिला आपण आपली देशी लस जी आहे जी म्हणू शकतो, भारतात तयार झालेली लस आपण जिला आपण म्हणू शकतो, तिथं देखील नरेंद्र मोदींनी आज भेट दिली. आणि सिरम इन्स्टिट्यूट जी आहे तिथे देखील लसीचं संशोधन पूर्ण करण्यात आलं आणि लस जी ती तयार करण्यात आली आहे. आज या इन्स्टिट्यूटला भेट देत त्यांनी सायरस पुनावाला कुटुंबियांशी बातचीत केली आणि यावेळी एका विशेष कॉन्फरन्स रूममध्ये नरेंद्र मोदींनी बैठक घेतली, जिथं ही लस तयार करणारे प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित होते, या कंपनीचं व्यवस्थापन उपस्थित होतं. कशा प्रकारे ही लस तयार करण्यात आली, काय त्यातले टप्पे होते, किती संशोधक सहभागी झाले होते, किती जणांवर याची चाचणी करण्यात आली, कारण अजून देखील याची चाचणी करण्यात येते, याचे परिणाम जाणून घेण्यात येत आहेत. आणि यामध्ये जसं आपल्याला डॉक्टर आवटेंनी सांगितलं न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीमध्ये, निरीक्षण केलं जात आहे आणि या निरीक्षणाच्या अंती खरं तर या लसीमध्ये आणखीन काही सुधारणा ज्या आहेत त्या केल्या जातील. पण हेही नसते थोडके की कोरोनाला प्रतिबंध घालणारी प्राथमिक पातळीवरची किंवा आपण असं म्हणूयात की सगळ्या संशोधनानंतर तयार झालेली लस जी आहे ही लवकरच जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सगळ्यांपर्यंत पोहोचेल. जाऊयात पुन्हा एकदा चंद्रकांतकडे. चंद्रकांत, आत्ताचं अपडेट काय? विशाल, आत्ताचं अपडेट असं आहे की पंतप्रधान मोदींचा सिरम इन्स्टिट्यूटमधला दौरा संपलेला आहे. साधारण 53 मिनटं ते इथं होते, म्हणजे 4:47ला त्यांचं लँडिंग इथं झालं. त्यानंतर 5:40ला किंवा त्याच्या आसपास 2-3 मिनटं इकडे तिकडं ते इथून रवाना झाले बाय रोड अशासाठी, कारण साधारण सूर्यास्त झाल्यानंतर हेलिकॉप्टर टेक ऑफ होत नाही म्हणून ही तिन्ही हेलिकॉप्टर इथंच राहिली आणि मोदीजी बाय रोड पुणे एअरपोर्टला गेलेले. तिथे पोहोचल्यानंतर ते लगेच तिथलं स्पेशल विमानाने एअरपोर्टचे ते डायरेक्ट दिल्लीला जातील. पण त्यांचा आजचा साधारण 53 मिनिटाचा दौरा होता सिरम इन्स्टिट्यूटचा. त्या दौऱ्यामध्ये त्यांनी काय काय केलं तर पहिल्यांदा ते इथं लँडिंग झाल्यानंतर इथं सायरस पुनावालांच्या त्या ऑफिसला भेट दिली. तिथून ते बाय रोड तिकडं सायरस पुनावालांचं जो कॉन्फरन्स हॉल आहे तिथं भेटलं. आपण पाहिलं सगळं. त्यांनी प्रेझेंटेशन स्वतः आदर पुनावालांनी त्यांना केलं. अख्खी पुनावाला फॅमिली त्यांच्या स्वागतासाठी तिथे हजर होती. त्यानंतर त्यांनी त्या प्लॅनची पाहणी केली. सगळे शास्त्रज्ञ असतील, को टीम जे असेल सिरम इन्स्टिट्यूट त्यांच्यासोबत चर्चा केली. एकूण आढावा घेतला सिरम इन्स्टिट्यूटची जी लस आहे कोविशिल्डची
तर त्याचं साधारण काय त्रुटी असते किंवा आणखीन पुढचं नियोजन कसं आहे त्याचा अधिक तपशील आपल्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही. अर्थात पंतप्रधानांनी तसं काही अधिकृत माहिती दिलेली नाही त्या या सगळ्या दौऱ्यामध्ये किंवा सिरम इन्स्टिट्यूटकडून नाही किंवा ऑफिशियल तशी काही माहिती दिली गेलेली नाही. पण या एक आढावा बैठक पूर्ण झालेली आहे सगळ्या याच्यामध्ये आणि पंतप्रधान आता दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. या निमित्ताने थोडक्यात पंतप्रधानांचा हा आजचा जो दिवसभराचा दौरा होता पूर्ण मिशन व्हॅक्सिनचा तो आता पूर्ण झाला असं म्हणावं लागलं आणि तिथे काही वेळातच पुणे एअरपोर्टवरून दिल्लीला टेकअप घेतील. विशाल. अर्थात चंद्रकांत, यानंतर सगळ्यांचं लक्ष आहे की नरेंद्र मोदी काही पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधतायत का? कारण आज त्यांनी 3 फार्मास्युटिकल कंपन्यांना भेट दिलेली आहे. एक अहमदाबादमधली, दुसरी जी आहे ती भारत बायोटेक, जिथं खरं तर ती पूर्णतः ज्या कंपनीची लस जी ती आपल्या देशात तयार झालेली आहे, आणि तिसरं जे आहे ते सिरम इन्स्टिट्यूट. त्यामुळे अर्थात लोकांमध्ये उत्सुकता आहे की नरेंद्र मोदी नवी दिल्लीत गेल्यानंतर आज किंवा उद्या लोकांशी बोलतायत का? होऊ शकतं कदाचित, पण पूर्ण ते आढावा घेतील सगळे पूर्ण देशभरातनं सगळे मिशन वॅक्सिनची सगळी तयारी सगळी तपासली जाईल सगळे. त्यानंतर मग ह्या लसीचे हे जे कोरोना वॅक्सिनची जी लस आहे जी सिरम इन्स्टिट्यूट बनवतं त्याचे रिझल्ट तोपर्यंत साधारण हाती येतील. त्यानंतर मग ते केंद्र सरकारकडे ते परवानगीसाठी पाठवले जाईल की आमची लस एकदम प्रूफ आहे, त्याची परिणामकारकता जी आत्ता जी सांगितली जाते परदेशातल्या झेन्कोच्या कंपनीच्या निमित्ताने ती साधारण 62% ते 90% तिची परिणामकारकता. म्हणजे जर 1.5 डोस दिला म्हणजे पहिला अर्धा आणि दुसरा पूर्ण तर ती परिणामकारकता थेट 90% जाते आणि 2 डोस दिले महिन्याच्या फरकाने 28 दिवसाच्या तर ती परिणामकारकता साधारण 62% जाते. असं एक डिफरन्सिएशन आलेलं आहे परदेशातल्या पाहणीत. अर्थात हे सगळं आढळून आले त्यामुळे काही तज्ज्ञांनी त्या कोविशिल्डच्या परिणामकारकतेवर थोडंसं शंका उपस्थित केल्या होत्या. अर्थात हे त्यानंतर आदर पुनावालांनी स्वतः सांगितलं की किमान भारतात तरी असं कुठलंही कन्फ्युजन नाही आहे. आमचे परिणाम आत्तापर्यंत सेकंड फेजचे एकदम सकारात्मक आहेत, थर्ड फेजचे परिणाम हाती येतील आणि आम्हाला आशा आहे की याची परिणामकारकता आहे साधारण ही 62 ते 90% आसपास असेल. आणि सर्वात महत्त्वाचं ही जी सिरमची लस ही सगळ्यात स्वस्त असणार आहे आणि लॉजिस्टिकच्या बाजूने किंवा साठवणुकीच्या बाजूने त्याचं टेम्परेचर असणार आहे -2 ते +8. त्याच्यामुळे ती वाहतुकीला आणि त्याचा सगळा खर्च आहे साठवणुकीचा फ्रीजिंगचा तोही कमी असणार आहे. म्हणून भारतीयांसाठी ही जर लवकरात लवकर हाती यावं त्या किंवा त्यासाठीच पंतप्रधानांनी आज हे सगळा आढावा घेतला, स्वतः सिरम इन्स्टिट्यूटला आले. अर्थात ह्या भेटीचा फायदा असा होईल सकारात्मक की उत्साह येतो किती नाही म्हणलं तर. स्वतः पंतप्रधान जर आपल्या कंपनीला भेट देत असतील इन्स्टिट्यूटला हा उत्साह जो आहे तो केवळ इथपर्यंतच मर्यादित राहत नाही तर ज्यांच्यामध्ये खरं तर या कोरोनामुळे एक नकारात्मकता पसरलेली आहे, अवघ्या जगभरात ही नकारात्मकता आहे, त्याच्यामुळे आपण असं म्हणूयात की यातनं एक फील गुड क्लायमेट जे ते तयार होतंय आणि यातनं निश्चितपणे आता सगळ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. तसं पंतप्रधानांनी म्हटलं की जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही लस सगळ्यांसाठी उपलब्ध होईल. त्याप्रमाणे आता या सगळ्या घडामोडी घडण्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतायत का हे बघूयात. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.